आम्हाला निवडून द्या, निधीसाठी पालकमंत्र्यांकडे जाऊ, कणकवलीमध्ये काल उदय सामंतांचं आवाहन। उदय सामंतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया। थेट या ना, डायरेक्ट पालकमंत्र्यांना मत टाका ना, 2 तारखेला कमळ समोर बटन दाबा, असं नितेश राणे यांनी म्हटलंय। काल आपले कणकवलीमध्ये दीपक भाईंच्याच पक्षाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आलेले तिथे। रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत, आमच्या इकडचे संपर्क मंत्री आहेत। त्यांनी काय बोललं कणकवलीमध्ये, की तुम्ही आम्हाला सगळ्यांना निवडून द्या, निधी मागण्यासाठी आम्ही पालकमंत्र्याकडे जाऊ। आता तुम्हाला शहरामध्ये बायपास वरून यायचं आहे की सरळ शहरामध्ये यायचं आहे? सरळ बायपास फिरून यायचंय का सरळ यायचंय? सरळ ना ताई, मग थेट पालकमंत्र्याला मतदान करा ना। कशाला स्टॉप करत 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 पुरा गावभर फिरताय आणि इथे येताय? नितेशजींबद्दल मला देखील निलेशजींना देखील आदर आहे। आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये इथे भाषण केलेलं नाही। इथं आपण विकासावर बोलतोय, म्हणून मगाशी मी एक भाषणामध्ये सांगितलं आणि उदाहरण दिलं की कणकवलीच्या एंट्रन्सला जो स्वागताचा बोर्ड लागला आहे त्याच्यातली देखील अक्षरं गायब झालेली आहेत। अशा पद्धतीचा कणकवलीकरांना विकास नको आहे, तर शाश्वत विकास पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकमंत्री नितेशजी असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांच्या विरोधात काय आम्ही इथं आलेलो नाही। शेवटी आमची राज्यामध्ये युती आहे, केंद्रामध्ये देखील युती आहे, परंतु कणकवलीमध्ये देखील विकासाची गंगा ही आणली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही देवेंद्रजींना विनंती करू आणि एकनाथ शिंदे साहेबांना देखील विनंती करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।